भारतीय जनता पार्टीच्या कल्याण पश्चिमचे विधानसभेचे संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज सन्माननीय माजी मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते माझ्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी वरुण पाटील यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. गोरगरीब जनतेची सेवा करणे हे भारतीय जनता पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. देशाचे प्रधानमंत्री यांचा संकल्प आहे, अंत्योदयापर्यंत काम करा, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे. त्याचाच भाग म्हणून गोरगरीब जनतेच्या हिताच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनाचं कार्यान्वयन या कार्यालयातून होण्याच्या दृष्टिकोनातून अर्जुन म्हात्रे यांनी आजच्या कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. या जनतेला, इथं राहणाऱ्या जनतेला आवाहन करतो, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या योजना आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या पातळीवर ज्या केंद्र सरकारच्या सर्वसामान्य जनतेसाठी योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयात निश्चितपणाने येऊन या योजनांचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अर्जुन म्हात्रे यांना शुभेच्छा देतो. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लांबणीवर पडत आहेत. लवकरच त्याचा निर्णय येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण अनेक राज्य सरकारच्या नेत्यांच्या बाईटमधून ऐकलं असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीची तारीख कधी येईल याच्यावर काम करत नाही. निवडणूक कधीही लागो, भारतीय जनता पक्ष सतत निवडणूक संपली की निवडणुकीचं काम सुरू करते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला निवडणुका कधी लागतील याची चिंता नाही. आमचे सर्व